नमस्कार शेतकरी मित्रांनो, विविध शेतीमालांचे आजचे बाजारभाव काय होते याविषयी आपण आज माहिती घेऊया। सर्वप्रथम सोयाबीनचे भाव हे प्रक्रिया प्लांटवर तसेच बाजार समितीमध्ये कोणत्या भावाने सोयाबीन आज विक्री होत होतं, खरेदी होत होतं याविषयी माहिती घेऊया। सोयाबीनचे भाव हे प्रक्रिया प्लांटवर 5,500 ते 5,600 पर क्विंटल असे होते, तर बाजार समितीमध्ये 4,900 ते 5,300 या प्रमाणात सोयाबीनचे भाव होते। कापसाच्या बाबतीमध्ये कापसाने CCI ने कापसाची खरेदी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, जी की हमी भावाने CCI शेतकऱ्याकडील कापूस खरेदी करतं। जागतिक स्तरावरील युद्धाच्या स्थितीमुळे जागतिक पातळीवर सुताचा उठाव म्हणजे सुताची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, सुताला मागणी सुद्धा कमी झालेली आहे, त्यामुळे कापसाचे भाव तसेच सुताचे भाव हे मोठ्या प्रमाणात स्थिर झालेले आहेत। त्यामुळे खुल्या बाजारात आणि CCI खरेदी हमी भावाने खरेदी करत असतानाही बाजारामध्ये आवक ही कापसाची फार कमी प्रमाणात आहे। तरीही जो कापसाचा भाव सद्यस्थितीत आहे तो 7,200 ते 7,700 या प्रमाणात स्थिर झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर हिरवी मिरची ही बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे 4,000 ते 5,000 या दरम्यान हा भाव मिळत आहे। त्याचबरोबर ज्वारीचे भाव हे 2,500 पासून 5,000 पर्यंत आपल्याला पाहण्यास मिळतात। हे भाव आपल्याला मालदांडी ज्वारीचे भाव 4,000 ते 5,500 प्रति क्विंटल, तर लोकल ज्वारीचे भाव 2,700 ते 4,000 पर्यंत। त्याचबरोबर पांढरी ज्वारीचे भाव हे 2,200 ते 3,600 या दरम्यान पाहण्यास मिळतात। त्याचबरोबर गवारीची लागवड यावर्षीच्या हंगामामध्ये कमी आहे, त्यामुळे आवक सुद्धा कमी आहे, तर गवारीचे भाव हे 5,000 ते 6,000 पर्यंत आपल्याला पाहण्यास मिळतात। अशा प्रकारे आपण विविध शेतीमालाचे भाव दररोज कशा पद्धतीने असतात याविषयीची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।